सकाळी सकाळी बघा आत्ता सध्याला आम्ही रानात चाललोत. म्हणजे मी चाललोय रानात आणि विराज आणि आई पोहोचलेत रानात. विराज मारतोय हा का. तुम्हाला दाखवतो मी विराज कुठे आहे आता. विराज, अय विराज. विराज बघा कोळ पचलतोय एकटाच रानात. काय करतो विराज? गेलाय रानात. चला आपण खुरपण केलं तर तो उडीत कसा आलाय, मस्त आणि छान आलाय. आता ना मस्तपैकी ऊन पडलंय. ऊन पडल्यामुळं काय झालंय, मस्त मागं हिरवळ आणि ऊन एकदम भारी असं चमकत आहे नाही का. ऊन पण असं भारी वाटतंय. तर चला चाललोय रानात, बघतो जर लईच ओलं असलं तर मग ऊन पडलंयच थोड्या वेळाने होईनच वापसा. आणि नाही जर ऊन पडलं तर चाललो मी ड्युटीला. माझं दोन्ही अर्थे असतं, असं काही फिक्स नसतं. जर वापसा झाला तर थांबल घरी, नाही तर जाईल. त्यातली आता आज पोरांना सुट्टी आहे, त्याच्यामुळं आज काय थोडंसं एवढं काय टेन्शन नाही, शाळेचं नाही, लवकर उरकायचं नाही. विराला लय कोळपायचं ना. आज सुट्टी तर बघा एकटाच कुळी पितोय कसा. विराज कुळ पितोय तू. विराज कुळ पितोय. त्याच्या वरच्या पण रानात आपल्याला कोळपायचंय, लय काम राहिलंय. पण पण होतंय काय तर विराजची शाळा असली की सकाळी सकाळी उरकत नाही. दुकानाला गिराईक, पुन्हा शाळा असते रोजची 10 वाजेपर्यंत दुकान, दीपालीला पुन्हा रानात येणं एकटीला, पुन्हा पाऊस मध्येच आला तर. पहिल्यांदा काय होतं, पीक लहान होतं तेव्हा पाऊस नव्हता. पीक आता चांगलं आलंय, खुरपण करायचे दिवस आले तर थोडासा पाऊस पडला. त्याच्यात वेळ आम्हाला भेटाना, दोघंच धावपळ. आणि आपल्या बाकीच्या कामामुळं शेतात पण येणं होत नाही. पण आज आहे सुट्टी तर पहिलं घेतो आता जेवढं होईल तेवढं कुळपून. तर बघतो वापसा झाला असला, ओलं नसेल तर लागतो लगेच कोळपायला आज. कधी विराज मोठा व्हायचा आणि कधी कामाला मदत करायचा काय माहीत. हा विराज. विराज बघा, विराज अजून पहिलीला पण नाही गेला, पण कोळप पण चलवितोय. कस तरी त्याला जेप होतंय बरं का. तिथपासून आणलंय काडापासून आणि कसा चलवितोय. तर आपल्या शेतकऱ्याच्या पोरांना लई शिकवायची गरजच नाही, हळूहळू शिकत येतच. पण मस्त कोळप चलवितोय छानपैकी. आता नेल असंच काडापर्यंत. तर सुंदर वातावरण झालंय का नाही रानात, शेतात. मस्त झाडं किती म्हणजे एकदम भारी वाटतंय नाही का रानात. तर छान तुम्हाला परिसर दाखवतो इथला आपला साईडचा. आणि ह्या साईडला मग आपल्याला नंतर दुसऱ्या रानात जायचं आपल्याला नाही का. इकडं पण उडीद आहे आणि ह्याच्या वरच्या वाटणीत तर काय दिसत नाही, तिकडं पण उडीद आहे. तिकडं पण आपल्याला असंच कोळपावं लागेल, खुरपावं लागेल. आणि पुन्हा हिथं रान राहिले ना, ह्या रानात पण खुरपावं लागेल. कारण फक्त काल परवा दिवशी दाखवलं होतं एवढं झालंय आणि घरापसली एक वाटणी झाली. ओ कम्प्लेट. वाव छान. तर विराज म्हणतो कम्प्लीट झालं, तिची लाईन पूर्ण आणली मी कुळपीत. विराज काय ऐकायला तयारच व्हायना, कुळपच द्यायना मला. आता म्हणलं आज त्याचा नादच होऊन द्या, आज सुट्टी आहे त्याला, काय कोळपायची ती कुळपू द्या. सकाळी सायकल खेळलाय, सकाळ धरून उठल्यापासून सायकल खेळून अजून सायकल कोळप विसरवितोय. आईला काम करायला तर मी म्हणतो असं जर केलं थोडा मोठा झाला तर मला काम करायची गरज बी नाही. इथं वडील पण करीनात काम आणि विराज पण काम करीना. पण आज करतोय, सुट्टी करतोय वय. मग कर कर काम कर. बसतो खाली मग थोडं. बघा विराज म्हणतोय दम लागलाय. काय झाला म्हणला विराज? आपल्याला गाया कुठे येतात? आपल्याला गाया नाहीत. आपल्या दिदीच्या पप्पाला गाय आहेत ना 2. आणि मग ते मका पेरली ना त्यांनी. मग ती मोठ्या मम्मीचं रान आहे हा आणि आपलं होतं ना तेव्हा आपलं आहे ना. मग उडीद नाही का पेरला आपण? त्या रानात. हा त्या रानात आपण उडीद पेरलाय. मग ती कुणाचं रान आहे? कशाला आपण कुती पिंडी? आपण मका नाही पेरली, आपण उडीद पेरला आपल्या रानात. दिदीच्या पप्पानी मका पेरली त्यांच्या रानात. आणि आपण पेरलंय सगळं उडीद. बघा विराज विचारतोय कोणत्या रानात काय पेरलंय आणि आपलं रान कोणचं आहे. म्हणजे 4.5 वर्षाचा 5 वर्षाचा विराज, 4.5 वर्षाचा आहे वाटतंय अंदाज माझ्या, किंवा 5 वर्षाचा आता होईल. मग पुढच्या वर्षी जाईल पहिलीला बघा असं वाटतंय. शाळेत घालताना नाही, हा 4.5 वर्षाचा झालाय. 4.5 वर्षाचा झालता तेव्हाच आम्ही शाळेत नेलतं त्याला दाखवायला. 6 वर्षाचा झाल्यावर बैलीला जातो वाटतंय. बघा मस्त कुळपितोय, म्हणजे पीक ठुतोय साईडला मधून हळू 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 कुळपितोय. फक्त ते असं जास्त खाली लागलं पाहिजे म्हणजे ते सगळं गवत निघतं. पण ते वरून त्याच्याकडून जातं, दाब नाही पडत फक्त. पण जाऊ द्या मला, त्याला काय आता करायची ना, अर्धा तास करून द्या. दामला ना चटमानानीच घरी जाणारी, मग मी कुळपीन.
बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की कधी कधी दादा तुम्ही कुठून व्हिडिओ बनवता, कोणत्या गावातून बनवता, तुमच्यापासून आष्टी तालुका किती किलोमीटर आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे. हा थोडंच राहिले तेवढं कंप्लीट कर. तर आमचं गाव मांडवा आष्टी तालुक्यापासून फक्त 10 किलोमीटर आहे. आणि मग आष्टी तालुका आम्ही तसं बीड आमचा जिल्हा आहे, पण नगरला आम्हाला जवळ आहे. मला वाटतं बीड असन 100 किलोमीटर आणि आयल्यानगर आहे 60 किलोमीटर. तर आम्ही जास्त तर आयल्यानगरकडे जातो, खाली बीडकडे जायचं आमचा काही जास्त प्रसंग येत नाही. सरकारी काम असेल तरच आम्ही बीडला जातो आणि काही इतर काम शक्यतो सगळं दवाखाना वगैरे नगरलाच. आ संपलं का? या दुसऱ्या लाईननी. बरंय 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 बरंय. आनंदी पण आली आहे तो का. मला भूक लागली. काम करायला येतो. जा जेवण कर आणि मग काम करायला ये. किती लहान लेकराचा जीव असतो काय सांगायचंय. एवढ्याला मला नुसतं बघितलं तरी यायला लागली. चल आता कवा यायची. चल चल य य य य य चल. लहान लेकर ना लय लय काम करायचंय ना आले ते माझ्याकडे किती ही आहे म्हणायचं. मला पण जेवायला जायचंय. दीपाली म्हणती पाणी घेऊन येते मग जीव आपण या जांभळी खाली. तर म्हणलं चालल जीव म्हणलं. तोपर्यंत मला पाणी अनुसार काय करतो मी ही काढल्या रानातलं कुळ पितो आणि दीपालीन ते मग हे रान खुरपिते. पडली वय आलो आलो सर आनंद आली पडती 2दा-3दा पडती मातीत. आलो बाय रडू नको आलो. हा रडायचं नसतं. आलो ना रडायचं नसतंय. विराज पण पळत आलाय. नसतं रडायचं. चल का आणलंय. अय्यो का आणलंय बाळा का आणलंय. चला तर आता काय झालं म्हणलं आता कोळपायचं नको. आनंदी कुळपून बी देणार नाही. तर आनंदी खाती आता तम्मांना पुढा आणि म्हणलं दीपाली गेली घरी पाणी आणायला. आता आम्ही काय करतो जेवण करूनच जातो कोळपायला. का दणे पेरलेत होय त्या वाफ्यात. बरं बरं नाही जात त्या वाफ्यात दणे पेरलेत तेव्हा नाही जात नाही जात. विराज म्हणतोय ह्या वाफ्यात दणे पेरलेत जाऊ नका तुम्ही. तू काहून फिरतो. बरं मी पुढे जातो. काकांते ते जेवत येतं. या सर्वजण जेवायला या रानात आम्ही जेवण करतो. भाजी काय केली. आंबाड्याची भाजी आणि भाकरी. काय कशाची आंबाड चुका आणि भाकरी आणि पापड. हे. आणि आनंदी आणि कुरकुरा. कुरकुरा बी हाय होय. विराज खातोय कुरकुरा. अरे म्हणायची कशी. चला ह्या रानात आता खुरपायला बसलो दुसऱ्या. तर इकडलं सकाळी झालं ही रान. तर त्या रानातून आता सगळं खुरपून ह्या रानात नेमकं बसलो. आज मी दीपालीची आज काय म्हणलो 1-2 बाया त्यानंतर काय काम निघलं त्यांना बी अचानक तर त्या पण नाही आल्या. तर ही वाटणी आता खुरपायची आम्हाला. बघा ह्या रानातलं जसं झालं तसं ह्या रानात लागलो होतो 12 वाजता दीपाली खुरपती का तिथपर्यंत ही पात नेली. आता जवळपास दुपारच्या बघा दुपारच्या आता जवळपास 2 वाजल्या. 2 तासात एवढंच काम झालंय. दोघांनी तिथवरच पात नेली. काडापर्यंत पण नाही गेली. 12 ते 2 वाजेपर्यंत एक पात आणि अजून तिकडं एवढं मोठं राहिले. म्हणलं उरकल पण बांधाच्या कडाला जरा गवत जास्त होतं त्याच्यामुळं काय उरकाना काढता साईडने कसं आहे वसावा पडतोच गवताचा. चला मग आज जेवढं होईल तेवढं घेतो तेवढंच करून. कोळपायचं होतं तर कोळपं इथं ठेवून दिलं. बघू नंतर म्हणलं त्या रानात कोळपायचं. आबाळ पण येत आहे पण बघू नंतर. तर आज हेच काम चाललं आहे. एवढंच राहिलं आहे. तेवढी वाटणी घ्यायची काय म्हणतात आपलं ह्याची उडदाची कुळपून आणि हे काढलं झालं आहे टाकाटकरान नाही का. आता हे सगळं झालं आहे. ह्या बांधाच्या काडाचं पण आज आम्ही घेतलं. म्हणजे 11 वाजता लागलो होतं ते पण 12 वाजेपर्यंत 1 तासात बांधाच्या काडाचं खुरपण राहिलं होतं 2.5 तास. ते पण घेतले करून एकदम स्वच्छ आणि निर्मळ. आणि पाऊस याच्या आतवर रानं टाकाटक लागत येत. एकदा जर आपण खुरपण चांगली केली तर मग उडीत काढ्या पाळी टाकायला पण लय तण होत नाही ह्याच्यात. आणि जर आता खुरपण नाही केली तण जर ह्याच्यात वाढलं तर मग ती गवत पुन्हा ना नीट करायला रानं लय जड जातं. त्याच्यामुळं आता थोडा त्रास होईल पण पुन्हा काय अडचण नाही. शेतकऱ्याचं असंच असतंय बघा. आणि आता आहे ना आता एखाद्या महिन्यात पार उडीद फुलात येईल. तर उडीद वाढत असतो पटकन एखादा पावसाच्या ह्याच्यावर सिपक्यावच. तर पाऊस मोठा नाही पण बारीक हाई. पिकं चांगली आलेत. अजून पाऊस आबाळ येतच असतो. पाऊस रांकीला लागतच असते. तर मी या बांधाच्या काडाकाड्याने खुरपितोय त्याच्यामुळं मला लागतो टाईम. मी आलो इथं खुरपीत आता ही तण हे सगळं पटीतलं हे तण साईडचं हे घासपान सगळं काढीत न्यावं लागतं. म्हणजे स्वच्छ आणि निर्मळ होतं. ही तास नाही का पुन्हा तास पडत नाही. दीपालीला मोकळे दीपाली गेली पुढं. आता काय झालंय पाऊस सुरू झाला बघा. दिसतोय तिकडं पाऊस आलेला.
तसा दाट पाऊस आहे, पण इथं पण पडतोय, पण एवढा काय दिसत नाही. पण पाऊस चालू इथं बसलो लिंबाखाली येऊन. तर कोळपायचं काय 2च पाथा झाल्या आणि कशाचं काय मग. आणि इकडं दीपालीन ते आहे इथं, इकडं गेले झाडाखाली पलीकडं. तर चला मी एकटाच बसलो इथं बघा. मला तर वाटतंय पाऊस आलाय. 3 वाजल्यात, अजून 6 वाजेपर्यंत काम केलं असतं, 7 वाजेपर्यंत 2-3 तास. पण पावसाचा असा आलाय, मला वाटतं आता पळा. आता मी भिजतोय, कारण माझ्याकडे काहीच नाही. पुन्हा मोबाईल ठेवायला जागा म्हणजे काहीच नाही, कपडे नाहीत, भिजन मी. मला वाटतं थोडंसं दीपाली तिकडे तिकडे जावा, कारण मोठा पाऊस आलाय मागून. पळा 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 पळा. आला आला, जवळ आलाय पाऊस, जास्त आलाय. मला चप्पल घ्यायची, चप्पल घेऊन गेलो म्हणजे बरं आहे, पुन्हा रानात यायची गरज नाही. जर लय मोठा पाऊस आला तर गरज नाही. हो का, मागून सगळा पाऊसच आलाय. कोळपट हुलतं सकाळी कोळप्यापाशीच. आता बघा पाऊसच सुरू झाला. आता काय खरं नाही, आता पाळा लय आलाय. अयो, लय पाऊस आलाय. हा हा हा, आला बा पाऊस. दीपाली पुरील टाक जाकून, लय पाऊस आलाय. आता काय खरं नाही, आता बंदच करावं लागते शूटिंग. लयच पाऊस आलाय, घरी बी नाही जाऊन द्यायचा ना. आता आलो घरी पावसात भिजत भिजत. आनंदीला घेतलं गोदड्यात असं गुंडळून, आणि मग हेडू नाही काढला. पण एवढं बी सगळे भिजत भिजत आलोच, चांगलंच पाणी पाणी झालं. तर बघायला गेलं तर 3 वाजल्या होत्या, आणि 3 वाजताच पाऊस सुरू झाला. बरंचसं काम झालं असतं, हां बरंचसं काम झालं असतं अजून. पण काय करते, जा ही करतो घर उघड, जा बरं पटकन. ए घर उघडा, जा घरात, पावसात नका थांबू, दुखणे येते. हा गाडी नेलती बाई, मला नको नेऊ गाडी. हा, मम्मीने घर उघडले की जा तिकडं. परवा दिवशी घरी थांबलो, पाऊस आला दुपारून. काल सुट्टी घेतली, काल काहीच नव्हतं. आज पुन्हा गेलो तर रानात कामाला, आज पुन्हा पाऊस आला. म्हणजे काल नव्हतं आलो, मी दुकानावर गेलो तर काल पाऊस नव्हता आला. ज्या दिवशी मी रानात येईन त्या दिवशी पाऊस थोडा थोडा येतो, लई नाही पण थोडा थोडा येतोय. काम तर राहतंय तसंच अर्ध. दिदे काऊन भिजती, चल ना, भिजू नको का, दुख नाही. काल्यानी काय ऐकतच नाही बा. चला आता घरात जातो, थोडंसं दुकान उघडून थांबतो. कुणी आलं तर आलं, पावसात पाण्याचं पोरं तो का आलते, पावसात भिजत चालले घरी शेवट. ए काय पाहिजे पोरांनो, तुम्हाला काय पाहिजे का? पोरं थांबलेत, काय दुकान उघडतो, काय पाहिजे तुम्हाला? हा अयो, याच्या विधी बरं पावसात भिजली सुद्धा नाही. खाती करू करू, काय खाती ग, बिस्किट. बसली झोक्यात येऊन लगेच क्यूटी असं ती. बघा पोर आली होय, तुला कुठं दम निघतोय आनंदी. विराज कसा बसलाय. झाला पाऊस उघडला, थोडाच पाऊस येतोय, पण नुसता चिखल होईना असा येतोय. रानात आता मातीना लगेच खाताला लागन, आणि आता उघडला बी पाऊस असं. आता चाललाय विराजचा अभ्यास. तर अभ्यास कसा आपला विराज अभ्यास कसा करतोय म्हणजे लिहितोय ABCDEFG. राईट. आणि झेड फॉर झोब्रा काढा. पुढे झेड झेड. हा पोरगो गपकीन काढतोय म्हणा. मग ते हुशार आहे. हा किती झेड छान फॉर लिहितोय बघ. झोब्रा. हुशार आहे विराज, हुशार आहे. बघा कसा अक्षर आहे आणि कसा अभ्यास करतोय विराज. झेड फॉर झोब्रा आता झालं. विराजला आहे आज सुट्टी, आज रविवार आहे, त्याच्यामुळं काय आज शाळेत नाही जायचं, तर लागला सायकल खेळायला. नाही तर आतापर्यंत शाळेत गेला असता. आता रविवार म्हणले की खेळायचा दिवस.